पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोमूर्ति संत गाडगे महाराज की जय। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय। सब साधु संतन की जय। भारत माता की जय। ओम नमस्ते अद्वितीयाय त्रिगुणात्म स्वरूपिणे अनंत कोटि ब्रह्मांड नायकाय परात्मने आनंदमानंदकरः प्रसन्नं सत्यज्ञान स्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परां मूर्तिं देहोक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभृन्मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनहृन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्रसन्तं सततं नमामि। अनिन्द्य साहित्य सुधा समुद्रः विदर्भदेशे सुदामदेवः अद्भुत सदाचार रतो महात्मा विद्वान् विनम्रः समुदार चेता राष्ट्रसंत गिरोद्गीर्णं ग्राम कल्याण चिंतनं दीनाथ करुणापूर्ण ग्राम गीतामृतं महत् शास्त्र सिद्धान्तानुगतं गुरुवाक्येषु सम्मतं स्वानुभूति प्रमाणं च ग्राम गीतामृतं महत्। विदर्भी गर्जिली जयांची समन्वयी वाणी वाल्मिकी राष्ट्रसंत अनुचर महर्षी म्हणून आपल्या कवन प्रवचने राष्ट्रधर्मा शिकवितो ऐशा संतवरा गुरुवरा श्री घोसरकरा वंदितो सद्गुरुनाथ महाराज की जय। यह डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत राने के लिए सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज प्रचार रत्न संत नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज तपोमूर्ती संत गाडगे बाबा मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी करून सर्व संत वृंद आणि सद्भाविक सज्जन आपण चिंतन करत आहोत। या चिंतनामध्ये हो ब्रह्म विद्या का उदय यह जीत राने के लिए पर्यंत आपण पोहोचलो। काल आपण
ब्रह्मविद्येचा उदय पाहला, अर्थात ज्ञानाच्या प्राप्तीकरिता किंवा ब्रह्मविद्येच्या उदयाकरता ग्रंथ आवश्यक आहे, पण ते निमित्त मात्र आहेत. त्या ग्रंथांच्या निमित्तानं ते ग्रंथ वाचल्यानंतर त्या ग्रंथांचं चिंतन करून, त्याचं मनन करून जे ज्ञान आपल्या आतून प्रगट होते आहे, आपल्या स्वतःच्या चिंतनातून, ग्रंथांच्या अध्ययनानंतर स्वतःच्या चिंतनातून जे ज्ञान प्रगट होते आहे, ते खरं ब्रह्मविद्येचा उदय झाला असं म्हणण्यास पात्र ठरलेलं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान झालं, आतून प्रगट झालेलं स्वतःच्या स्वस्वरूपाचं ज्ञान प्रगट झालं की मग जीव तरुण जातो असं म्हटलं जाते. या ठिकाणी यह जी तराने के लिए अशी वळली. मग जी तराने के लिए म्हणजे काय? तर जी तराने के लिए म्हणजे जीव तरुण जाण्याकरिता, जीव हा तरुण जाण्याकरिता ब्रह्मविद्येची आवश्यकता आहे असं म्हटल्यामुळे जीव हा तरत असतो आणि बुडत असतो असं या ठिकाणी म्हणणं भाग पडतं. गबळ माना का जीव तरत असतो आणि जीव डुबत असतो. तो कुठं डुबते आणि कुठून तरते याचंही चिंतन होणं महत्वाचं आहे. देवा आम्हाला तार, आम्ही फसलो आहे, आमचा उद्धार कर, अशा पद्धतीची एक प्रार्थना करणारी किंवा अशा पद्धतीची याचना करण्याच्या संबंधानं बरेच म्हटल्यापेक्षा सर्वच धर्मपंथ संप्रदायामध्ये टाहो फोडल्या जाते, विनंती केल्या जाते. गुरुदेव दयाल दया करके भवसागर से मुझे पार करो, किंवा मोह माया से भगवन छुड़ाओ मुझे, दास अपने शरण का बना लो मुझे. घुसरकर महाराजांचे भजन आहे. संत सांगतात की आम्हाला याच्यातून तारून न्या आणि तुमच्या जवळ घ्या. कागा सासूरवासी मज केले भगवंता, आपुले सत्ता स्वाधीन ताते नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, का आम्हाला तू अशा पद्धतीचं सासरवासी केलेला, तुझ्याकडे राहू दे ना. कारण सासरवासामध्ये राहण्यापेक्षा माहेरी राहणं आनंदाचं वाटत असते, तिथं राहू द्या. अशा पद्धतीची प्रार्थना, अर्थात आम्हाला तारून नेण्याची एक उत्कट अशी याचना प्रार्थना कितीतरी साधू संतांनी केलेली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे जे असतील ते सुद्धा आपल्या समोर तोच भाव प्रगट करतात. तरण्यासी भवसागर सगळा, अवघड हा षड्रिपूंचा मेळा, पार कराया या कलिकाळा, नाही तुझा कुणी मार्ग निराळा. अर्थात आम्ही जे डुबलेलो आहोत, जे फसलेलो आहोत, कुठे फसलेलो आहोत, कुठे डुबलेलो आहोत, तर तरण्यासी भवसागर सगळा. आता भवसागर तरुण जायचा आहे, याचा अर्थ आम्ही डुबलो आहोत ते भवसागरात, आणि या भवसागरात डुबले आहोत तर आम्हाला याच्यातून बाहेर निघून या भवसागरात तरायचं आहे. आणि समुद्रात तरणं किती कठीण असते हे तर सहज गोष्ट तुमच्या लक्षात आहे. समुद्रात तरणं इतकं कठीण असते, तर हा भवसागर तर त्या समुद्राच्या अनंत पटीनं विशाल आहे, मोठा आहे, त्याच्यात कसं तरुण जात आहे. महाराजांचं दुसरं एक भजन आहे, भवसागर कठीण घोर, षडरिपू हे करीती जोर,
तुकड्याची नाव पार स्थिर होऊ दे, मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे. म्हणजे हा जो भवसागर आहे हा कठीण आहे आणि त्यातून आम्ही तरुण गेलो पाहिजे या आशयाची, किंवा संसार सिंधू हा दुस्तर उल्लंघिता पार, बहुत वाहविले दूर न लागेची तीर पैलथडी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अशा पद्धतीनं आम्हाला याच्यातून तरुण जायचं आहे. याला कोणी संसार म्हटलं आहे, संसार म्हटलं आहे, काही लोकांनी याला भव म्हटलं आहे, काही लोकांनी प्रपंच म्हटलं आहे, काही लोकांनी माया म्हटलं आहे, काहींनी प्रवृत्ती म्हटलं आहे. अशा अनेक प्रकारांनं कोण भव नदी म्हटलं आहे. अशा पद्धतीचा उल्लेख याचा केलेला आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये याला मायान म्हटलेलं आहे. गीतेच्या 7व्या अध्यायाच्या आणि 14व्या श्लोकामध्ये दैवी हिशा गुणमयी मम माया दुरत्यया माम इवये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. अर्थात ही जी काही माया आहे अजी भरपूर चली भवधार, अशा पद्धतीचं महाराजांचं भजन आहे. म्हणजे एक माया नदी आहे आणि ही जी आहे, हा जो माया नदी आहे, भवसागर आहे, भवसिंधू आहे, हे जे जे केला अनेक नावं दिलेली आहेत. याला जो पूर येतो त्या पुरामध्ये हा जीव वाहून गेला आहे किंवा डुबलेला आहे असं म्हटलं जातं. आणि त्यातूनच तरण्यासाठी तर देवाला हाक मारल्या जाते. हा भाव सगळ्या लोकांच्या कानावर आहे, सगळ्या लोकांना माहीत आहे. सगळे लोक हे ऐकून आहेत. बऱ्याच कीर्तना प्रवचनातून या गोष्टी प्रतिपादित केल्या जातात की अशा पद्धतीचा हा काही भाव आहे. आता ते करतात ते काही चुकीचं नाही आहे, परंतु काहींनी त्याच्यामध्ये अवास्तवपणा भरून दिला आहे. जसं ठीक आहे आपण ते तरुण जाऊ शकत नाही, फार कठीण आहे. किती कठीण आहे तर त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी या गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकावरती विवरण करताना फार सुंदर वर्णन केलं आहे की महदा दिजे माझी माया उतरोनिया धनंजया मी हो विजे ये अया कैसेनी ये ब्रह्माचाळा अधाडा पहिलिया संकल्प जळाचा उभळा सवेची महाभूताचा बुळबुळा साना आला. अशा पद्धतीची आहे. इतकी कठीण आहे. महदादिजे माझी माया येथ एक नवलावो, कारण याच्यातून तरुण जाण्याकरिता जो उपाय केला जातो, जो येथ एक नवलावो, जो किजे तरणो पावो, तो अपावो होत ते एक. अर्थात इथं जे म्हणून आम्ही तरुण जाण्याकरिता प्रयत्न करतो स्वतःच्या भरोशावर. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंगवे सामर्थ्ये. म्हणून आमच्या सामर्थ्यानं स्वतःच्या भरवशावर तरुण जातो म्हटलं तर ते तरुण जाणं कठीण ठरते वा अशक्यप्राय ठरते. आपण तरुण स्वतःच्या भरवशावर कठीण आहे, अशक्य आहे तरुण जाणं. म्हणून ती प्रार्थना केली जाते, ही तितकंच खरं आहे. कारण जे आपण उपाय म्हणून केले ते या ठिकाणी अपाय अशा पद्धतीचे ठरत असतात. आणि हे तरुण जाणं किती कठीण आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे म्हटलं आहे की भवसागर कठीण घोर षडरिपु हे करीती जोर. किंवा दुसरं भजन कोणतं आहे, तरण्यासी भवसागर सगळा अवघड हा षडरिपूंचा मेळा.
अर्थात हा तरुण जाण्याकरिता तुकडोजी महाराज काय म्हणतात की कठीण आहे, पण कठीण किती, घोर कठीण आहे. घोर म्हणजे शब्द काय, एखाद्या ठिकाणी आपण हा माझा अपमान आहे असं नाही म्हणत, तर अत्यंत मोठ्या प्रमाणात जर आपला अपमान झालेला असला तर आपण काय म्हणतो की हा अपमान घोर अपमान आहे. घोर म्हणजे भयंकर, ज्याची गिनती करता येत नाही, इतका कठीण आहे. किती कठीण आहे. ऐसे तरी जीवाची अंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे कासया सरीखे बोलणे म्हणावे पा. कसं, किती कठीण आहे किंवा कसं कठीण आहे, ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात. बरेचसे दृष्टांत त्यांनी त्या श्लोकाचे विवरण करताना दिले. ते म्हणतात की जरी अपथ्यशिळा व्याधी, कळे साधुसी दुर्जनाची, रागी आली साती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यांनी उदाहरण दिले. जरी अपथ्यशिळा व्याधी, एखादा माणूस आहे, या डॉक्टरने औषध दिलं, एखाद्या दुर्धर रोगावरती औषध दिलं आणि त्याला सांगितलं की अशा अशा पद्धतीचे पदार्थ खाणे हे या औषधाच्या सोबत घातक ठरणार आहे. तुम्ही जर या औषधाच्या सोबत हे पदार्थ खाल्ले तर मग मात्र तुम्ही या रोगातून मुक्त होऊ शकत नाही. अर्थात त्याला कुठलं तरी पथ्य सांगितलं आहे आणि ती व्यक्ती ती पथ्य न पाळता औषध घेते आहे. अशा व्यक्तीची बिमारी बसणं जितकं कठीण आहे तितकं कठीण भवसागर कठीण घोर. दुसरा दृष्टांत सांगतात. कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी. सद्विचाराचा, सद्गुण प्रवृत्तीचा माणूस आहे, त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारचा डावपेच नाही, कोणाच्या बाबतीत पेच नाही, पाळ नाही, किंवा त्याला काय म्हणता येईल, कोणाच्या बाबतीत दुजाभाव त्याच्या अंतःकरणामध्ये नाही आहे. असा जो शुद्ध अंतःकरणाचा माणूस आहे त्याच्या दृष्टीने सगळे लोक, आपण सज्जन तर आपले लोक सगळे दिसणारे लोक सगळे सज्जनच वाटत असतात, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये या सज्जनाच्या बाबतीत किती द्वेष भरलेला आहे, किती त्याच्या अंतःकरणामध्ये यांच्या बाबतीत दुजाभाव भरलेला आहे, किती फसवेगिरीनं ते समोरचे लोक याच्याशी वागत आहेत याची त्याला जाणीवही नसते. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाला असा कितीतरी लोकांचा अनुभव तुम्हाला आम्हाला येत असेल. अर्थात प्रवृत्तीच्या माणसाला, सज्जनाला दुर्जनाची बुद्धी किती नीच आहे हे सहज रीतीनं जितकं लवकर ओळखता येत नाही किंवा ते ओळखणं जितकं कठीण आहे तितकं भवसागर कठीण घोर. तिसरा दृष्टांत देतात की रागी सांडी सिद्धी आली साता. एखाद्या माणसाला सहज रस्त्यानं चालत असताना 2000ची नोट रस्त्यावर पडलेली दिसली. साधं उदाहरण पाहू आपण. तर ती 2000ची सोडून द्या हो, 10 रुपयाची नाही, 5 रुपयाचा कलद्या जरी रस्त्यावर दिसला तरी तो कोणी आजूबाजूनं पाहत आहे का असं पाहून खिशात टाकून देतात. अर्थात ते तिथंच पडलं राहून देत नाही. अर्थात त्या पैशाचा, त्या संपत्तीचा अनावधानानं म्हणा किंवा सहज गतीनं कुठलेही कष्ट न करता डोळ्यात समोर दिसलेली संपत्ती ही, त्या संपत्तीच्या बाबतीत वैराग्य निर्माण होणं हे जितकं कठीण आहेत ना तितकंच कठीण भवसागर कठीण घोर हा तिसरा भाग आहे त्या दृष्टांताचा. पुढे चौथा दृष्टांत देतात की का चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, नातरी भेडा उलटे दिवसी जरी. अर्थात
चोर आहेत. चोरांची कुठं सभा भरली काय? अखिल भारतीय चौर्य महामंडळाचं एक फार मोठं अधिवेशन भरलं आहे आणि त्या ठिकाणी त्या चोरांनी चोरीच्या नियोजनाच्या संबंधात काही चर्चा केल्या आहे. त्या चोरीच्या संबंधानं काहीतरी त्यांनी नियम अटीमध्ये परिवर्तन केलेलं आहे किंवा काही सुधारणा करण्याच्या दृष्टीनं त्यांनी सभा भरवली आणि त्या विशाल सभेचं आयोजन करून त्याची फार मोठी प्रसिद्धी झाली आहे. अशा पद्धतीचं कुठं दिसून येतात का? अर्थात त्या चोरांची विशाल अशी सभा जशी जाहीरपणे भरणं कठीण आहे, तद्वत या संसार सागरात तरुण जाणं कठीण. का चोरा सभा दाटे किंवा मीना गळू घोटे, जो गळू असतो तो अर्धा कापलेला गांडूळ, ते माश्या पकडणारे लोक माशी आपल्याकडे ओढण्याकरता तिला दाखवतात आणि ते गांडूळ ती खाऊ शकत नाही. ती गांडूळ खाण्याच्या अगोदर हा तिला पकडून घेतो आणि तो जो काही तिला पकडणार आहे तो पारधी असेल किंवा भोई असेल, तो त्याला मसाला, तो जो मासा आहे त्याला आपल्या स्वाधीन करून घेतो. त्याला तो गांडूळ खाणं जितकं कठीण आहे, त्याही पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात का मीना गळू घोटे किंवा तरी ना तरी भेडा उलटे विवसी जरी. एखादा भित्रा माणूस, अस्ताव्यस्त एखादं चित्र किंवा भूताचा भ्रम त्याच्या मनात जर निर्माण झाला तर तो भ्रम त्याचा त्या किंवा बलशाली अशी युद्ध करील, आपल्यापेक्षा बलिष्ठ अशी युद्ध करील. हे जितकं कठीण आहे तितकं कठीण भवसागर कठीण घोर. त्याही पुढे दृष्टांत सांगतात की पाडस वागूर करंडी का मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैलथडी देखती जीव. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाळस वागूर करांडी, शिकाऱ्याच्या हातात सापडलेलं जे हरिण आहे ते हरिण, ते जाळं कुरतडून त्या जाळ्याच्या बाहेर निघणं जितकं कठीण आहे तितकं हे तरुण जाणं कठीण आहे. पाडस वागूर करांडी का मुंगी मेरू ओलांडी. मुंगी स्वतःच्या शहाणपणानं मेरू पर्वताच्या टोकापर्यंत जाऊ शकत नाही. हे जितकं कठीण आहे तितकं स्वतःच्या सामर्थ्यावर हा भवसागर तरणं कठीण आहे. म्हणून निगा पंडुसुता जैसी सका मान जिणवेची वनिता तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. अगदी आपल्या घरातलं उदाहरण दिलं. आता हे बाहेरचे झाले, कोणी याच्यावर आक्षेपही घेतील, परंतु आपल्या घरातलं उदाहरण दिलं, आपल्या अगदी जवळचं उदाहरण दिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जैसी म्हणोनिगा पंडुसुता जैसी सकामान जिनवेची वनिता. कामलोलूप मनुष्य आहे, स्त्रीलोलूप मनुष्य आहे, नुसतं आपल्या पत्नीच्या भोवती भोवती फिरणारा मनुष्य आहे. त्याची अवस्थाच अशी होऊन जात असते की सब तीर्थ घरवाली, अशी तिची अवस्था झाल्यावर तिनं म्हणावं आणि यानं तसं करावं. तिनं म्हटलं बस तर यानं बसावं, तिनं म्हटलं झोप तर यानं झोपावं, तिनं म्हटलं उठ तर यानं उठावं. असा जो आपल्या पत्नीच्या परिपूर्णतः त्याला माफी मागून शब्द प्रयोग करील. आमच्या खेड्यामध्ये भाड्याचा बैल म्हणतात किंवा बायकोचा बैल म्हणतात. अशा पद्धतीचा जो झालेला आहे तो आपल्या बायकोवर विजय मिळवणं जितकं कठीण आहे, कारण फार कठीण आहे. बऱ्याच गोष्टी करण्याची इच्छा असते, नाही गड्या यायची इच्छा होती पण ती नाही म्हणते. असं जे काही तिथं माणूस त्या स्त्रीच्या अधीन झालेला असतो, आपल्या स्त्रीच्या,
तो जो माणूस आहे, तो जो पुरुष आहे, तो तिच्यावर विजय मिळवणं वा तिच्यावर अधिकार गाजवण्याकरिता प्रवृत्त होणं जितकं कठीण आहे, तितकं या माया नदीतून वा या भवसागरातून तरुण जाणं कठीण आहे. आणि मग याच्यावरती उपाय काय आहे? इतका कठीण आहे. ज्ञानेश्वरांनी एवढे जे दृष्टांत देऊन इतका कठीण आहे हे सांगितलं. परंतु आमच्या संतांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी ज्या गोष्टीचे प्रश्न निर्माण केले असतील किंवा जे काही शंका उपस्थित त्यांच्या साहित्यातून केल्या असतील किंवा जे काही त्यांनी आपल्यासमोर भाव प्रकट केलेले असतील त्याच्या संबंधात त्याच्यावरच्या उपाय योजना सुद्धा त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये योजून ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती जे उपाय असतील ते उपाय सुद्धा आमच्या संतांनी सांगून ठेवले आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं वर्णन केल्यानंतर हे इतकं कठीण असल्यानंतर हे तरुण जाणं किती सोपं आहे हे सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी एका ओळीमध्ये त्या ठिकाणी पुढे सिद्धांताच्या ओळीत स्पष्ट करून दिले. येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले तया ऐलीच थडी सरले माया जाळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की येथ एकची लीला तरल, इथं एकच वर्ग तरतो, तो कोणता असेल तर जे सर्व भावे मज भजिले तया ऐलीच थडी सरले माया जाळ. आणि कुठं कुठं नवल वाटते, आश्चर्य वाटते. बरेच लोक म्हणतात जरा अलीकडे मला पलीकडे ने, नाही काय, पांडुरंगा दुथडी भरली चंद्रभागा. अर्थात त्या देवाला म्हणतात मला अलीकडे ये, या भवनदीच्या अलीकडे ये आणि मला पलीकडे ने. कारण ही दुथडी ही माया नदी वाहते आहे, त्याच्यामुळे आम्ही या माया नदीत अटकलो आहे. पण प्रश्न हा निर्माण होते की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तया ऐलीच थडी सरले माया जाळ. आम्ही मूर्खपणाला म्हणत असतो अलीकडे आणि मग पलीकडे ने. अरे अलीकडे येऊन त्यानं दर्शन दिल्यानंतर पुन्हा पलीकडे त्याच्या दर्शनाकरता त्याला सोबत घेऊन जाण्याची काय आवश्यकता आहे? माझ्याकडे कदाचित एखाद्या मनुष्याला मला एखादं पुस्तक मागायचं आहे आणि तो पुस्तक मागण्याकरता मला म्हणत असेल की महाराज असं करा, तुम्ही मला काही रस्ता माहीत नाही, माझ्यासाठी तुमच्या घरी येणं कठीण आहे, तुम्ही एक काम करा, तुमच्या घरची गाडी घेऊन माझ्या घरी या. बरं ठीक आहे, आलो. मग असं करा, तुम्ही माझ्या घरी या आणि मग आपण दोघंही जण तुमच्या घरी जाऊ आणि तुमच्या घरचं ते अमुक एक पुस्तक मला तुम्ही द्या आणि मग मी माझ्याकडे वापस जाईल. असा मूर्खपणा केल्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे या आणि ते पुस्तकही सोबत घेऊन या असं म्हटल्यानंतर पुन्हा इकडं वापस येण्याची काही गरज राहणार नाही, मी माझा वापस येईल. असा हा एक भाव आहे. म्हणून आपण भजनं म्हणतो, अभंग श्लोक म्हणत असताना सुद्धा ते संतांचे आहेत का याची खात्री करून घेतली पाहिजे आणि संतांचेच भजनं म्हटले पाहिजे, संतांचेच अभंग श्लोक म्हटले पाहिजे. इतर कोणाही जोडलं रले र टॉलेट हिंगणबेट अशा पद्धतीचे जे काही काव्य असतील ते अजिबात आपण वापरू नये, कारण त्याच्यामध्ये कुठंतरी भेसळयुक्त तत्वज्ञान असलेली शक्य आहे. शुद्ध स्वरूपातलं तत्वज्ञान फक्त संत सांगू शकतात. आणि म्हणून जेव्हा असे काही दुथडी भरली चंद्रभागा वगैरे अशा पद्धतीचे काही अप्रमाणित असे अभंग भजनं काही पद असतील त्याचा आपण त्याग केला पाहिजे. असं ही गोष्ट उघड आहे. अर्थात भवसागर सुख गयो है फिकर नाही मुझको तरनन की अशी अवस्था त्या परमात्माच्या दृष्टीने होत असते. आणि ती भवसागर तरुण जाणं, जे शरण गेले ईश्वराला त्यांना फार सोपी जात असते. अर्थात ईश्वराला शरण जाणं म्हणजे काय, तर ईश्वराला शरण जाणं म्हणजे स्वतःचं जीवपण त्याच्या ठिकाणी समर्पित करून जीव भाव त्या ठिकाणी अर्पण करून देव भाव धारण करणे म्हणजे त्या ठिकाणी देवाला शरण जाणे असं आहे. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवाशी, सर्व भावांचा अभाव करून एका परमात्म्याच्या ठिकाणी आपला भाव दृढमूल करून हा आपला तरण्याची पायरी आहे. आणि म्हणून जिधर देखता हूँ खुदा ही खुदा है, खुदा से नहीं चीज कोई जुदा है.
असं जे धर्मदास म्हणतात, संत धर्मदास म्हणतात. अर्थात हा प्रत्यय आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आपल्यातलं जीव पण सोडून देव पण धारण केल्यानंतर आल्या वाचून राहणार नाही. तुकडोजी महाराजांच्या भजनामध्ये आहे, मै देखू जिधर गुरुदेव है कई लाख दिखे एक पल भर में. ही अवस्था प्राप्त झाली की मग स्वतःच ते ब्रह्मरूप होऊन जातात, नाही का. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. अर्थात तुकाराम महाराजांच्या ज्यावेळेस त्यांचं तुलना केली गेली ब्रह्माशी, त्यावेळेस लक्षात आलं की तुकाराम महाराजांनी ब्रह्म काही वेगळं नाही आहे. ब्रह्मानंद तुके तुळो आला तुका, तो हा विश्वसखा क्रीडेजनी. असं जे अतियोगी रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकाराम महाराजाबद्दल म्हणतात. किंवा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अशा पद्धतीचं जे त्यांच्या बाबतीत म्हटलंय. किंवा त्यांच्या बाबतीत काय काय बोलावं ते कमी आहे. महाराष्ट्री वेदांत शब्दात वेदांताचा अर्थ बोलिला लोकात सर्वद्रष्टा. किंवा कलियुगी बुद्ध अवतार धरी हरी, तुकोबा शरीरी प्रवेशला. किंवा पांडुरंग तुका सदा वाचो प्रेम गीती गाता. अशा पद्धतीचं ती अवस्था त्यांना प्राप्त होऊन जाते. किंवा वामन पंडित भक्तप्रवर वामन पंडित यांनी सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीत काय सुंदर उद्गार काढले की जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे होत याला गिवाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकोबा, तयाती तुकी कोण ऐसा तुकावा. परमधाम ठाकून कैसा उडाला, जीवन मुक्त होऊन ब्रह्मी बुडाला. तुकावा कसा तो चतुर्भुज झाला, निराकार ब्रह्मी स्वरूपी निराळा. काय वर्णन केलं. तुका भासला मानवी वेशधारी, निळोबाराय म्हणतात. परी हा लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा. तुका तो चितो हा परब्रह्म ठेवा. अर्थात म्हणे रामेश्वर भेट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. अर्थात दोन नाही तर ते एकरूप होऊन जात असतात, त्यालाच म्हणतात तरणे. आणि जिथं मग ते एकरूप झाले त्या ठिकाणी तरण्याचा किंवा बुडण्याचा असा संबंध शिल्लक राहतो. परंतु त्यासाठी नुसतं आम्हाला तारुण्य देवा, आम्हाला या भवसागरातून बाहेर काढ, आम्हाला याच्यातून तारुण्य, अशा पद्धतीची जी प्रार्थना केली जाते ती प्रार्थना फक्त तरुण जाण्याकरता उपयुक्त ठरत नाही. फक्त ती प्रार्थना करून जमणार आहे काय. देवा आम्हाला तारुण्य, त्या पद्धतीचे प्रयत्न सुद्धा असले पाहिजे. त्याकरता आम्हाला ब्रह्मविद्येचा उदय झाला पाहिजे. पण तो ब्रह्मविद्येचा उदय म्हणजे काय आहे नेमकं. महाराजांनी ग्रामगीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी अगदी मला वाटते 105 नंबरची ती ओवी आहे. त्याच्यामध्ये महाराजांनी ब्रह्मविद्येचा उदय होणं म्हणजे काय त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कळला आत्मा परमात्मा सकळ, जीव ब्रह्म कैवल्य केवळ. प्रज्ञावृत्ती होय निश्चळ, स्वरूपा माझी. अर्थात स्वरूप कळण्याकरता कळला आत्मा. आधी आत्मा कशाला म्हणतात, परमात्मा कशाला म्हणतात, जीव कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात, कैवल्य कशाला म्हणतात, केवल ब्रह्म कशाला म्हणतात, या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण परीक्षण आम्ही ग्रंथांच्या माध्यमातून केलं की या सगळ्या गोष्टी कळून घेणं महत्त्वाचं आहे. कारण कळणं फार कठीण आहे आणि वळणं त्याच्यापेक्षा कठीण आहे. परंतु ग्रंथ वाचणं सोपी आहे, त्याचे अर्थ समजणं सोपी आहे, परंतु कळणं कठीण आहे. उदाहरण सांगतो. एखादा मनुष्य
काहीतरी करतोय, तो करत असताना चुकत असतो, त्या ठिकाणी काही लोक त्याला मार्गदर्शन करतात, बाबा तू इथं चुकतोय, अशा पद्धतीची दुरुस्ती केली पाहिजे. परंतु तो ऐकत नाही. अर्थात ऐकत नाही याचा अर्थ काय आहे की त्याला सांगितल्यानंतर तो ते करत नाही आहे, तो समजून घेतोय, परंतु तो त्याच्या आचरणामध्ये तो त्या पद्धतीचा बदल घडवून आणत नाही आहे. अर्थात जे सांगितलं गेलं किंवा जे त्याला समजून दिलं गेलं त्याच्यानुसार तो वागत नाही आहे, याचाच अर्थ त्याला ते समजत नाही किंवा कळत नाही किंवा तो ऐकत नाही असं आपण लावत असतो. तसं कळत नाही म्हणजे काय, तर त्याला या गोष्टी तो वाचतोय, परंतु त्याच्या वृत्तीत त्या शिरत नाही आहे, त्याच्या आचरणातून त्या प्रकट होत नाही आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की हे कळणं आवश्यक आहे, आणि हे कळलं की मग प्रज्ञावृत्ती होय निश्चळ स्वरूपा माझी. हे सगळं कळल्यानंतर मग त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, आणि ती स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली स्थित प्रज्ञता त्याच्या ठिकाणी जी निर्माण झाली ती त्याची बुद्धी अर्थात होणे, त्यालाच म्हणतात ब्रह्मविद्येचा उदय. स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपली बुद्धी लीन करणे आणि त्याचा आनंद उपभोगणे, त्याला म्हणतात ब्रह्मविद्येचा उदय. आणि मग ब्रह्मविद्येचा उदय होणं म्हणजे काय, तर ब्रह्माच्या स्वरूपातला ज्ञान प्राप्त होणं. परंतु त्या ब्रह्माचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मविद भवती ब्रह्म जे ब्रह्म आहेत ते हरीशी जाणून हरीशी झाले, अशी पद्धतीची त्यांची अवस्था झाली पाहिजे. कारण यद बृहत तद ब्रह्म असं जरी उपनिषद सांगत असलं, श्रुती सांगत असली, तरी सुद्धा ग्रामगीता असं म्हणते की ब्रह्म म्हणती सर्वात मोठे, परीही भाषा परकी वाटे, अनुभव घेता वेगळे न भेटे, मी पण ब्रह्म पण आटे आपणात. ग्रामगीता बोलते. याचा अर्थ हा आहे की त्या ठिकाणी शंकराचार्यांचा जो सिद्धांत आहे की ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव न परा, अर्थात जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही, हा अनुभव त्या ठिकाणी येत असतो. ब्रह्म म्हणती सर्वात मोठे, ग्रामगीता म्हणते ते सर्वात मोठा आहे, व्यापक आहे असं म्हटलं जाते. परंतु ज्यावेळेस आपण त्याचा अनुभव घेतो, ज्यावेळेस आपल्यामध्ये ब्रह्मविद्येचा उदय होतो, त्यावेळेस लक्षात येते की अनुभव घेता वेगळे न भेटे, ब्रह्मपण आटे आपणात. ते ब्रह्मपण आपल्याला स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी दिसून येते. कशा प्रकारे दिसून येते, तो अनुभव आपल्याला आला की नंतर आपल्या लक्षात येते की जैसे बर्फाचे तुकडे नोहे ते घटोपाधीमुळे भासती पाहे, तैसा जीव अल्पज्ञ वेगळा न राहे अनुभव घेता. त्यावेळेस आपल्या हे लक्षात येतं की बर्फाचे तुकडे नाहीत. मी 2-3 वेळा एकच उदाहरण दिलंय, पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतो. फ्रीजमध्ये बर्फ ठेवतो आपण, त्या फ्रीजरमध्ये बर्फ ठेवण्याचं जे प्लॅस्टिकचं साधन आहे, त्याला जे कप्पे पाडलेले आहेत त्याच्यामुळे बर्फ वेगळा वेगळा दिसतोय. परंतु विचार जर केला तर सर्व त्या प्रत्येक कप्प्यामध्ये बर्फच बर्फ भरलेला आहे, तो काही वेगळा नाही आहे, पण तो ते कप्पे पाडलेले असल्यामुळे वेगळा दिसतोय. किंवा पाणी एकच आहे, पण ते पाणी माठात ठेवलं तर ते माठातलं पाणी, ते पाणी टाक्यात भरलं तर ते पाणी टाक्यातलं पाणी, ते पाणी बॉटलमध्ये भरलं तर ते बॉटलमधलं पाणी, पण पाणी एकच आहे. परंतु त्या पाण्याच्या वरून जी उपाधी त्याला लागली आहे, त्या उपाधीमुळे ते पाणी पाण्याच्या आजूबाजूनं माठातलं पाणी, बॉटलमधलं पाणी, टाक्यातलं पाणी अशा पद्धतीचं लावलं गेलं आहे. वास्तविक पाहता पाणी हे एकच आहे. हा अनुभव ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याला तरण्याची बुडण्याची आवश्यकता राहत नाही. अर्थातच त्या ठिकाणी ब्रह्मविद्येचा उदय होत असतो. जीव जसा ब्रह्मतत्वापासून वेगळा राहत नाही, तसं हे जे जगत आहे, हे जगत सुद्धा त्या ब्रह्मापासून वेगळं राहत नाही. हे ब्रह्मदर्शन झाल्यानंतर मग लक्षात येते एकची तत्व चैतन्य घन, सागरी बर्फ तुकड्या समान, त्यावरी सजले विविधपण हीच खूण अनुभवाची. काय उदाहरण दिलंय मला. बर्फाचे वेगळ्या वेगळ्या आकाराचे तुकडे हे मुळात सागरापासून वेगळे नाही. सागरामधल्या बर्फाचे तुकडे त्याच्यापेक्षा वेगळे असत नाहीत, तर
चैतन्याचे अन्यथा भान ते हे चराचर जग, ते हे जाण चराचर, असं भागवतामध्ये म्हटलं आहे. अर्थात जीव हा या वेगवेगळ्या तुकड्यावर वेगवेगळ्या कल्पना आरोपित करत असतो आणि त्या कल्पना आरोपित केल्यामुळे, या उपाधीवर ज्या कल्पना आरोपित केल्या जातात त्या आरोपित केलेल्या कल्पनांमुळेच त्या जीवाला सुख किंवा दुःख, प्रेम किंवा द्वेष अशा पद्धतीचे द्वंद्व धर्म अनुभवाला येत असतात. मी एक उदाहरण तुमच्या समोर ठेवून जाईल. ग्रामगीतेतली जी ओवी आहे, जीव आपणची संकल्प करी, कल्पोनी आरोप वस्तूवरी, मग तदाकार होऊनी व्यवहारी, राग द्वेषाते पाहतसे. ग्रामगीतेच्या 36व्या अध्यायामधली 23वी ही ओवी आहे. अर्थात हा आपला आहे, हा परका आहे, हा प्रिय आहे, हा अप्रिय आहे, याच्या बाबतीत माझ्या मनात द्वेष आहे, याच्या बाबतीत माझ्या मनात प्रेम आहे, यामुळे मला सुख होते आहे आणि या वस्तूमुळे, या गोष्टीमुळे, या पदार्थामुळे मला दुःख होते आहे. अशा पद्धतीच्या ज्या भेदात्मक जेव्हा द्वैत ज्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचं, त्यालाच खऱ्या अर्थानं भावसागर म्हणत असतात. आणि हे भावसागर हा कशातून निर्माण होतो आहे? हे द्वंद्व धर्म कशातून जन्माला आले? तर हे आपल्याच कल्पनेतून जन्माला आले आहे आणि आपलीच कल्पना आपल्याला दुःखदायक वा सुखकारक ठरत असते. उदाहरण तुमच्यासमोर सांगून जाईल मी, वेळ आपल्याकडे फार कमी शिल्लक राहिलेला आहे. मी लहानपणी शाळेमध्ये कथा वाचली होती मराठीच्या पुस्तकामध्ये, मला आठवते. एक कुत्रा होता आणि तो पुलावरून जात असताना त्याच्या तोंडात भाकरी होती आणि ती भाकरी तोंडात धरून तो कुत्रा पुलावरून चालत होता. पुलावरून जात असताना आजूबाजूनं पाहत चालण्याची त्याची सवय असल्यामुळे त्यानं त्याच्या बाजूच्या नदीमध्ये पाहिलं. त्या नदीमध्ये त्या कुत्र्यानं ज्या वेळेस पाहिलं त्यावेळेस त्याला त्याच्यात आपलं प्रतिबिंब दिसलं आणि ते प्रतिबिंब दिसल्यावर त्यानं पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याला एक कुत्रा दिसला आणि तो कुत्रा तर दिसला त्या कुत्र्याच्या तोंडात सुद्धा त्याला भाकर दिसली आणि त्यानं एक कल्पना केली, एक संकल्प केला त्या कुत्र्यानं की हा जो नदीमध्ये पाण्यामध्ये कुत्रा दिसतो आहे, या कुत्र्याच्या तोंडातली भाकर जी आहे ती सुद्धा मला प्राप्त व्हावी. म्हणून त्यानं आपल्या श्वान सुलभ स्वभावानुसार त्याच्यावर भुंकणं चालू केलं. त्याचंच प्रतिबिंब त्यानं पाहिलं त्या पाण्यात आणि भुंकणं चालू केलं. आणि ते भुंकणं चालू केल्यावर काय झालं की त्याच्या तोंडातली भाकर मिळवण्याचा संकल्प यानं केला, तोच संकल्प याला भोवला, याच्या तोंडातली भाकर खाली पडली. संकल्प यानंच केला होता, त्या संकल्पानं ती भाकर मिळवण्याचं सुखाची कल्पना सुद्धा याच्या मनात निर्माण झाली. ती याच्याच एका संकल्पातून झाली होती आणि याच्याच त्या केलेल्या संकल्पामुळे तोंडातली भाकर खाली पडल्यामुळे याच्याच संकल्पापुढे हा दुःखी झाला. याला कोण सुखही दिलं नाही आणि याला कोण दुःखही दिलं नाही. हा सगळा जो प्रकार आहे हो याच्या स्वतःच्या केलेल्या संकल्पाचा परिणाम म्हणून त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख त्याला भोगावं लागलं. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की जीव आपणची संकल्प करी, कल्पोनी आरोप वस्तूवरी, मग तदाकार होऊनी व्यवहारी, रागद्वेष पाहत असे. आणि हा राग द्वेष सुख दुःख आपला परका अशा पद्धतीचे जे द्वैत भाव आहे, खऱ्या अर्थानं हा द्वैत भाव यालाच भावसागर म्हटलं. आणि हे द्वैत जावे निघून मनोनी सेवा आरंभावी आपण, या दृष्टीतून ग्रामगीतेची सुद्धा निर्मिती झाली. आणि म्हणून जीवाला स्वतःच्या स्वरूपाचा ज्ञान झालं. मी जे कळणं कशाला म्हणतात अगोदर बोलून गेलो आहो, हे स्वतःचं स्वरूप कळलं की
अजिमय ब्रह्म पा गया, मैं ब्रह्म पा गया हा अनुभव त्याच्या ठिकाणी आला. याचाच अर्थ अर्थात हे ज्ञान त्याला होणं, यालाच खऱ्या अर्थानं भवसागर तरुण जाणं म्हटलं गेलं. यालाच खऱ्या अर्थानं भवसिंधू तरुण जाणं, नदी तरुण जाणं, संसारपूर तरुण जाणं म्हटलं आहे. आणि याच करता महाराजांनी म्हटलं की यह जी तराने केली, ह्या ब्रह्मविद्येचा उदय व्हावा, पण तो एकमेव उद्देश हा असावा की भवसागर तरुण जाण्याकरता. कारण वेदांताचे सुद्धा दोन प्रकार मी काल सांगितले होते. एक आसुरी वेदांत आहे आणि एक दैवी वेदांत आहे. म्हणून आपला दैवी वेदांत असला पाहिजे, ब्रह्मविद्येचा उदय असावा, पण तो जी तराने केली. हा जो ज्ञानकांड आपण पाहतो, जवळजवळ आजचा दुसरा तिसरा दिवस आहे. याच्यामध्ये काय आहे, मी पंचीकरणामध्ये एक संस्कृत वाक्य वाचलं होतं. नेमकं कुठलं आहे ते मला काही कल्पना नाही. अहम मेत्य बंधो ममेती मुक्तता. हे आपलं आहे, हे माझं आहे असा अभिमान त्याच्या ठिकाणी धारण करणे, यालाच बंध म्हणतात. आणि त्या बंधापासून मुक्त होणे, यालाच खऱ्या अर्थानं मुक्तता किंवा मोक्ष म्हणतात. काल आपण मोक्षाची व्याख्या पाहिली राष्ट्रसंतांच्या पत्राच्या माध्यमातून किंवा अनेक संतांच्या मताच्या माध्यमातून. मोक्ष कशाला म्हणता येईल ते पाहालच. अर्थात त्याच्या बाबतीतला अभिमान गेला किंवा त्याच्या बाबतीतली आसक्ती गेली म्हणजे जीव मुक्तच आहे. मुक्त तो वासनेतून मोकळा, कुठेही नाही आसक्तीचा लळा. ज्याला आसक्तीचा लळा कुठेही नाही तो मुक्त वासनेतून मोकळा. तो वासनेतून मोकळा असलेला मुक्त आहे, ज्याला कुठेही आसक्तीचा लळा नाही तो. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की जैसा जो जळापाशी उभा ठाके, तरी तो आपण पे जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. आपण कुत्र्याचा वृत्तांत पाहा. आणि म्हणून याचंच नाव आहे मोक्ष. तो आणि मी एकच आहोत. बस मैं और तू सब एक ही है, याचा अनुभव येणं, याचाच अर्थ आहे मोक्ष. याचंच नाव आहे तरुण जाणं आणि याचंच नाव आहे जीव ब्रह्मैव नापरा. अर्थात जीवा ब्रह्मत्व आहे, जीवाला ब्रह्मत्व आहे, पण त्याच्या संकल्पामुळे ते लोप पावल्या गेला आहे. हा अबाधित सिद्धांत आहे. असा हा तरुणोपायाचा सुलभ सोपा मार्ग आमच्या संतांनी सांगून ठेवला. पण एक प्रश्न या ठिकाणी एक निर्माण होऊ शकते. हा जीव तरुण जावा असं ज्यावेळेस म्हटलं आहे, याचा अर्थ हा जीव कुठेतरी बुडला होता. अर्थात हा जो जीव आहे, जीव ब्रह्मैव नापरा असं जरी म्हटलं तरी हा ब्रह्मरूप नव्हता असं मात्र नाही. कारण ईश्वर अंश जीव अविनाशी तुलसीदासांनी म्हटलं. हा ईश्वराचा अंश आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पूर्ती करता एक सुंदर असं उदाहरण ज्ञानेश्वरीच्या आणि 18व्या अध्यायामध्ये दिलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हागा पौर्णिमे आधी काही चंद्र सावयवू नाही, परी तिये दिवशी भेटे पाही पूर्णता तया. चंद्र हा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण दिसतो, पण इतर दिवशी तो पूर्ण दिसत नाही. जीव ब्रह्मरूपच आहे, परंतु आपल्या ब्रह्मत्वाची जाणीव त्याला होणं म्हणजे काय तर नेमकं याचा अर्थ हा की स्वप्नातून जागा झाल्यानंतर एखादा माणूस स्वप्न आहे, तो स्वप्नामध्ये जो पाहतोय त्या स्वप्नातून तो जागा होणं. एखादा माणूस आहे तो जागृत असताना आहे, तर स्वप्नामध्ये त्याला काही स्वप्नामध्ये विपरीत दर्शन होते. त्या स्वप्नात
दिसते काही काही वेगळं वेगळं, परंतु त्या स्वप्नाशी तो तादात्म्य होऊन गेला, ती मात्र गोष्ट चुकीची आहे. आणि मग त्या स्वप्नातून जागा झाल्यानंतर तो जसा पूर्ववत होत असतो, तसं स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी, जागे झालिया शेवटी मिथ्या सकळ. तेव्हा ते लक्षात येतं. असं हे जीवाचं मिथ्यत्व ज्यावेळेस त्याला अनुभवाला येतं, त्याला खऱ्या अर्थानं म्हटलं जातं यह जी तराने केली. अहम ब्रह्मेतीचे वेद साक्षात्कार स उच्चते सजे. पंचदशीमध्ये पंचदशीकार विद्यारण्य सरस्वती सांगतात. त्यांचं मत आहे की मी ब्रह्मच आहे याचं यथार्थ ज्ञान किंवा त्याला काय म्हणता येईल अपरोक्ष अनुभूती त्याला याच्या बाबतीतली आली, त्यालाच खऱ्या अर्थानं ब्रह्म साक्षात्कार होणं म्हणतात. ब्रह्म साक्षात्कार म्हणजे ब्रह्म तुमच्या डोळ्यासमोर येऊन उभं राहते आणि तुम्ही त्याला पाहता, तुम्ही त्याच्याशी बोलता आणि मग त्या ब्रह्माचा तुमचा संवाद होतो. अशा पद्धतीच्या ज्या भ्रामक कल्पना आहेत त्या खोट्या आहेत, ते अज्ञानाचा पसार आहे. ब्रह्म साक्षात्कार म्हणजे काय, तर त्याचा अनुभव आपल्या स्वतःच्या ठिकाणी येणं, याला ब्रह्म साक्षात्कार, याला ब्रह्माचा अनुभव अशा पद्धतीने म्हटलं आहे. त्याचा अपरोक्षानुभूती येणं, यालाच खऱ्या अर्थानं ब्रह्मानुभव अशा पद्धतीचं म्हटलं जातं. आणि म्हणून ब्रह्मविद्येचा उदय जो आहे किंवा उद्धार होणे जो आहे ते त्यालाच म्हटलंय. अर्थात जीवाच्या उद्धारासाठी ब्रह्मविद्येची आवश्यकता आहे. जी ब्रह्मविद्या आपण काल पाहिली, ती ब्रह्मविद्या केवळ आणि केवळ जीवाच्या तरण्याकरिता व उद्धाराकरिताच ती वापरल्या जावी, न की शेखी मिरवण्याकरता. ब्रह्मविद्या असावी पण ती आपली विद्वत्ता समाजापुढे दाखवण्याकरता नाही, तर त्या ब्रह्मविद्येच्या माध्यमातून जीवाचा उद्धार करण्याकरता. कारण ब्रह्मज्ञान नाही असं नाही, कितीतरी लोकांना या ब्रह्मस्वरूपाच्या बाबतीत ज्ञान जरी असलं तरी राष्ट्रसंतांनी रामगीतेमध्ये त्यांच्या बाबतीत काही ठिकाणी खंत व्यक्त केली आहे. ब्रह्मज्ञान नाही असं नाही आहे, पण शब्दे म्हणतील सर्व ब्रह्म आणि मना आले ते करतील कर्म. असे जर ब्रह्मज्ञान प्राप्त लोक असतील तर ते लोक मात्र आमच्या संतांना मान्य नाही. ब्रह्मज्ञान आहे म्हणून कसंही वागायचं, कसंही बोलायचं, कसं आहे. ब्रह्मज्ञान आहोत असं म्हणतात, परंतु त्यांनाही राग येतो, त्यांनाही द्वेष येतो, त्यांच्याही ठिकाणी कुठंतरी काम क्रोधाधिक षडूर्मी उठतात. इतकं ज्ञान झाल्यानंतरही त्यांना जगी विटंबना बाधू असं म्हटलंय मुक्ताबाईनं. मग आम्हाला ब्रह्मज्ञान आहे असं म्हणून जर ते मना येईल ते करती कर्म किंवा भ्रमासारखे करती कर्म अशा पद्धतीचे जर वागत असतील, नुसतं चर्चेमध्ये ब्रह्मज्ञान असेल आणि जीवन जगत असताना ब्रह्मज्ञानाचा अनुभव नसेल, तर वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याशी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू असं मुक्ताबाई म्हणतात. अर्थात विश्व रागे झाले वन्नी, तेथे संती व्हावे पाणी अशा पद्धतीचं मुक्ताबाई म्हणतात. हे जर ब्रह्मज्ञान त्याला त्याच्या आचरणात येत नसेल, तर चर्चेसाठी तत्वज्ञान, चर्चेसाठी ब्रह्मज्ञान आणि चैनीसाठी जीवन अशा पद्धतीचा जर एक भाव आमच्यामध्ये निर्माण झाला असेल, तर ही जी ब्रह्मविद्या नाही आहे, हा ब्रह्मविद्येचं ढोंग आहे. असं स्पष्ट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. उदय व्हावा तो केवळ आणि केवळ यह जी तराने केली. हा जीव तरुण नेण्याकरिता खऱ्या अर्थानं आमच्या ठिकाणी ब्रह्मविद्येचा उदय व्हावा. आणि म्हणून सा विद्या या विमुक्त येते. ज्ञान झालं की माणूस मुक्त होत असतो. अशा पद्धतीनं जीवाला खरोखर मुक्तता प्राप्त होत असते. आणि म्हणून याचा पुढचा जो थोडासा भाग राहिलेला आहे तो आपण पाहणारच आहोत की हे जे ब्रह्मज्ञान आम्हाला झालं आहे किंवा हे जे ब्रह्मविद्येचा उदय आमच्या ठिकाणी झाला आहे, त्या सामर्थ्याचा फायदा कधी होतो याचंही एक थोडंसं चिंतन शेवटचं आपल्याला करायचं आहे. परंतु तुर्तास आपली वेळ संपलेली असल्यामुळे आपण आता करू शकणार नाही. तर हाच उरलेला भाग पाहून आजचं हे जे आपलं प्रवचन या ठिकाणी जरी थांबत असलं तरी हा जो श्लोक आहे हा आपण आज पूर्ण करणार आहोत. कारण
आपल्या या पेजचे जे निर्मिते आहेत, जे आयोजक आहेत आमचे हरिभक्तीपरायण निखिल महाराज कुबडे, त्यांच्याकडून सूचना आली आहे की आता या प्रवचनाची वेळ ही 1 सत्रात न ठेवता 2 सत्रामध्ये ठेवून, जसं सकाळी 10 ते 11 एक सत्र चालू आहे, तसं दुपारी 4 ते 5 दुसरं सत्र चालू करायचं आहे. त्या दुसऱ्या सत्रामध्ये उरलेला थोडा भाग पाहून आपण या श्लोकाला आणि पूर्णविराम देऊन 5व्या श्लोकामध्ये उद्या सकाळी 10 वाजता आपण प्रवेश करणार आहोत. तेव्हा हा एक महत्त्वाची सूचना आहे की आजपासून रोज दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये आपलं दुसरं सत्र राहणार आहे. याची सुद्धा सर्व श्रोतेगणांनी नोंद घ्यावी आणि याच नोंदीसह या ठिकाणी आपण आणि थांबण्याचा एक प्रयत्न करूया. आणि थांबत असताना एक महत्त्वाची सूचना, आपल्या या पेजवरती आज रात्री ठीक 7:30 ते 9 या वेळेमध्ये भक्तिधाम प्रज्ञाचक्षू बालानंद संत गुलाबरावजी महाराज माधानकर ज्ञानेश कन्या यांच्या भक्तिधाम हे जे आश्रम आहेत चांदूर बाजारमध्ये, त्या ठिकाणी आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण श्याम नारायणदासजी महाराज यांचं वास्तव्य आहे. आणि ते त्यांचा वारकरी संप्रदायाचा आणि संत गुलाबराव महाराजांच्या मधुराद्वैत संप्रदायाचा फार चिंतनीय अशा पद्धतीचा आणि अभ्यास आहे. त्या अभ्यासक दृष्टीतून श्री श्यामनारायणदासजी महाराज आपल्यासमोर आज येणार आहेत. ते संत गुलाबराव महाराजांनी जी बाराखडी लिहिलेली आहे लहान मुलांनाही समजण्याकरिता आणि ज्येष्ठांच्याही आवडीचा विषय होणारा तो एक बाराखडीच्या माध्यमातून वैदांतिक तत्त्वज्ञान समाजापुढे प्रकट करणारा जो काही भाग संत गुलाबराव महाराजांच्या साहित्यामधला आहे, त्या बाराखडीवर आणि श्यामनारायणदास महाराजांचं सुंदर असं प्रवचन होणार आहे. त्याचाही लाभ सर्व सद्भाविक सज्जनांनी घ्यावा अशी विनंती करून शांतीपाठाच्या माध्यमातून आपण पूर्णविराम देऊया. की सर्वेत्र सुखीनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलीक वरदार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. ऋषिवर्य घुसरकर महाराज की जय. सब साधु संतन की जय. भारत माता की जय. जय जय.